ओके. सो आता ओंकार दादाकडे मी सगळं सेशन हँड ओव्हर करतो आणि पुढचं सगळं आता तो ज्या पद्धतीनं सांगेल तसं आपण करूयात. ओके, ओव्हर टू ओंकार दादा. Yes. सगळ्यांना नमस्कार. आज आपण गोंड कला ही शिकणार आहोत. ही मुख्यतः मध्य प्रदेश राज्यातली आदिवासी चित्रकला आहे. पण नुसतंच मध्य प्रदेश पुरता मर्यादित न राहता इतर राज्यांच्याही काही आदिवासी भागांमध्ये ही कला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कुठे? तर विदर्भामध्ये, महाराष्ट्रातल्या, झारखंडमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी, अशा ठिकाणी ही चित्रकला आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्ही कधी ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग बघितलं असेल तर ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंगचा अर्थ जो असतो तो आपण आपल्या परीने लावायचा असतो. त्याच्यामध्ये असं काही एक तुम्हाला फिगरेटिव्ह काही दिसणार नाही. यू हॅव टू फिगर इट आउट की काय दिसतंय तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट चित्रकलेमध्ये. तसंच काही गोंड चित्रकलेच्या बाबतीत आहे. गोंड चित्रकला ही खूप सारे निसर्गाचे वेगवेगळे एलिमेंट घेऊन एकत्र आलेली असते. त्याच्यामध्ये तुम्हाला पक्षी दिसतील एकाच चित्रामध्ये, एकाच फिगरमध्ये पक्षी दिसतील, प्राणी दिसतील, झाडं दिसतील, झाडावर बसलेल्या चिमण्या दिसतील, भरपूर असं काय काय दिसेल. तर ही फार मोठी गंमत आहे गोंड चित्रकलेची. आता ही गोंड चित्रकला म्हणजे कशी काय उदयाला आली आणि आपण त्याची अधिक माहिती घेऊया. त्याच्यापूर्वी आपण आपली नेहमीची ऍक्टिव्हिटी, आपल्या कागदावर दोन्ही हात ठेवायचे आणि डोळे मिटायचे. दीर्घ श्वास घ्यायचा. टेक अ डीप ब्रेथ. क्लोज युअर आईज अँड डू नॉट ओपन टिल आय सी. ओ ओ ओ 2 मिनिटं शांत बसून राहायचे. ट्राय टू कम्युनिकेट विथ युअर पेपर. Feel the texture of the paper. Rub your hands. Keep it on your eyes. And slowly open your eyes. Okay, great. So we are good to go. आज आपण जे काढणार आहोत ते आपण एक माशाचं चित्र काढणार आहोत. वी आर गोइंग टू डू अ फिश. पण तो मासा फक्त मासा आहे का असं नाही. त्याला काय काय पुढे आकार घेतोय त्या माशामध्ये ते आपण बघणार आहोत. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला काही चित्र दाखवतो जी मी काढलेली आहेत. दे आर नॉट ट्रेडिशनल गोंड. आपण इथे ट्रेडिशनल गोंड काढणार आहोत. पण मी जे काढलेले ते थोडंसं मिक्सचर ऑफ कंटेम्पररी आर्ट आणि गोंड. आता कंटेम्पररी आर्ट म्हणजे काय? तर मी त्याला माझ्या पद्धतीने थोडंसं मॉडर्न लुक दिलं. ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? एक हरिण आहे, बरोबर. पण तुम्ही हरणाची शिंग बघितलीत का? हरणाची शिंग म्हणजे काय आहे? झाडांच्या फांद्या आहेत, राईट? येस सर. हा, तर असंच ऍबस्ट्रॅक्ट असतं. म्हणजे एकाच चित्रामध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे डायमेन्शन्स बघायला मिळतात.
आता इथे जेव्हा हे झाड एकदम मोठं मी काढतो, त्या झाडावर मी बर्ड्स बसलेले दाखवू शकतो. त्याच्यानंतर मी हरणाच्या पोटामध्ये एक दुसरा प्राणी दाखवू शकतो. सो दिस इज ऑल गोंड आर्ट. आता मी दोन लोककलांचं एक मिक्सचर केलंय. हे बघा, गुजरातमध्ये एक फोक आर्ट आहे, त्याला म्हणतात लिप्पन काम. तर लिप्पन काम मध्ये काय केलं जातं, माती, चुना हा आपल्या घराच्या भिंतींवर तारवला जातो आणि क्ले पासून छान छान डिझाईन केल्या जातात आणि त्याच्यामध्ये आरसे लावले जातात की ते थोडंफार असं दिसतं. आता ह्याच्यामध्ये मी काय केलंय, मी हरिण काढलंय, त्याला शिंग काढली आहेत आणि पानं म्हणून काय दाखवलेत, आरसे दाखवले. आता मी याच्यावर छोटे छोटे बर्ड पण ठेवणार. सो इट विल बी लाईक अ कंटेम्पररी प्रेझेंटेशन ऑफ अ गोंड आर्ट. तर आपण मगापासून गोंड गोंड म्हणतोय, तर गोंड नक्की काय आहे? गोंड ही एक ट्रायबल कम्युनिटी आहे. त्याला ट्रायबल, पण ही खूप, त्यांचं जे पॉप्युलेशन आहे ते खूप वाईड स्प्रेड आहे आणि ते खूप ठिकाणी पसरलेले. त्यामुळे ह्या लोकांमध्ये ना आतमध्ये खूप वेगवेगळ्या कल्चर डेव्हलप झालंय. ऍज इन उत्तर प्रदेशमध्ये राहणारी गोंड कम्युनिटी, त्यांचे वेगळे कल्चर आहे. मध्य प्रदेशातल्या गोंड कम्युनिटीचं कल्चर वेगळं आहे. झारखंड मधल्या गोंडचं कल्चर वेगळं आहे. पण ऑल दीज आर गोंड पीपल, बिकॉज त्यांचं जे ओरिजिन आहे ते मध्य प्रदेशचं आहे. आणि गोंड ही एक प्रकारचे आदिवासी असले तरी ती प्रगत आदिवासी जमात आहे. म्हणजे त्यांच्याकडे त्यांचं असं रामायण आहे, त्यांच्या अशा फोक स्टोरीज आहेत. मोस्ट ऑफ देअर स्टोरीज आर रिलेटेड टू जंगल अँड फॉरेस्ट, बिकॉज दिस इज कम्युनिटी हू ट्राय टू ड्वेल इन फॉरेस्ट. तर आता आपण चित्र काढायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी तुमचा रफ पेपर घ्या, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि मी काही पॅटर्न दाखवणार आहे तुम्हाला. दादा, एकच फक्त सांग, आपण आता जे पॅटर्न काढतोय ना, तर ते काढत असताना आपल्या पेजेसचं ओरिएंटेशन हे पोर्ट्रेट पाहिजे की लँडस्केप पाहिजे? कसंही चालेल. देअर इज नो तसंही हार्ड चालेल. अँड फास्ट. ओके. येस येस. सर पहिले पेन्सिलने करायचंय का? हो हो, जे मी पॅटर्न शिकवणार आहे त्याचं, आणि मग आपण ते पॅटर्न वापरून आपण मेन चित्र तयार करणार. ठीक आहे. ओके, चला स्टार्ट. एक हाताने स्क्वेअर काढा. सर थोडे डार्क करा ना. ओके, मी पेनाने काढतो, तुम्ही पेन्सिलीने काढा. दिसतंय आता? दिसतंय दिसतंय व्यवस्थित. ओके, चौकोन काढल्यानंतर त्याच्यातला पॅटर्न बघा मी कसा काढतोय, तो तुम्ही पण काढायचा नेमका.
जमतंय सगळ्यांना हा पॅटर्न काढायला? येस. Yes, sir. काय झालं? आता हे एवढं काढल्यानंतर आपले जे छोटे छोटे गोल आहेत की जे आपण पहिले काढले होते त्याला तुम्ही थांबता का? बरं बरं. झालं की सांगा हं. झालं का? हो. पूर्ण चौकोन नाही भरला तरी चालेल. वी आर जस्ट लर्निंग पॅटर्न. तर इट इज नॉट नेसेसरी की आपल्याला चित्रामध्ये पूर्ण भरायचं आहे जे मी शिकवणार आहे ते. आता फक्त तुम्ही समजून घ्या की ते कसं काढायचं असतं. त्याच्यानंतर आणखीन एक चौकोन काढा जसा मी इथे काढलाय. आणि त्याला एकदम साधा पॅटर्न, माशाचे खवले असतात ना तसा. एवढं झालं की सांगा. झालं सर. ओके. आता थर्ड पॅटर्न बघून घ्या. काय केलं मी, एक कर्व काढला आणि एक अशी सरळ रेष केली.
आता चौथा पॅटर्न मध्ये आपण 5 पॅटर्न शिकणार आहोत. सर 2 मिनिटं थांबताल का? हो, तुझं झालं की सांगा पण. हा ठीक आहे. आपल्याला प्रत्येक बॉक्स मध्ये एक डॉट काढायचा आहे का? हा, सर हे सेकंड वाला कसं काढतात? कुठलं हे हा बघ. हा. हा सर तुमच्या हाताखाली तुम्ही काय काढताय जरा कळत नाहीये. ओके, वन सेकंड. हा, तुम्ही काढताना काय होतं, तो हात येत असल्यामुळे त्या मुलींना लक्षात नाही येत आहे की ते कसं अच्छा. ऍक्च्युली तुम्ही हा, काढताय. आता आता बघा. आता बघा. हा, आता कळतंय? हो. समजतंय आता. स्क्रीन झूम का नाही होत? बाकी सगळ्यांना स्पॉटलाइट दिसतोय ना? मला एक प्रश्न होता. सर. हम्म. तुमचा तो दुसरा पॅटर्न आहे ना, तो आणि तुम्ही जो आता करतो तो सेमच आहे का? नाही, हे सगळे पॅटर्न वेगळे आहेत. अच्छा. हा पॅटर्न जो आहे तो माशांचे खवले असतात तसा पॅटर्न. ठीक. मी काय करतोय, असं अर्धगोल एकावर एक काढतोय. ठीक आहे. एक पॅटर्न कसा होता, अर्धगोलावर अर्धगोल, अर्धगोलावर अर्धगोल. नाही, तो नाही, त्याचा शेजारचा पॅटर्न. कुठला, हा की हा? हा हा, तोच. हा, मी परत दाखवतो हा पॅटर्न. चौकोन काढतो. ठीक आहे, चौकोन दिसतोय ना? हो. बघा हा. ठीक आहे. हो. ठीक आहे, समजतंय? समजतंय ना? हो. ओके. हा पॅटर्न समजला, हा एकदम इझी. येस सर. ओके. आणि हा पॅटर्न कसा आहे, फक्त कर्व लाईन काढल्या एकावर एक. सर हो. सेकंड वाला परत दाखवणार, हे वाला सेकंड. हे हा. ओके.
ठीक आहे, हा स्क्वेअर आहे तुझा. आता बघ, कळतोय का? समजलं सर, थँक्यू. ओके. तर 2 नंबरचा आणि 5 नंबरचा सारखेच वाटतायत ना? हा बघा, हा 1 नंबरचा आहे, हा 2 नंबरचा आहे, हा 3 नंबर आणि हा 4 नंबर. मी आतापर्यंत फक्त 4 पॅटर्न शिकवले. ओके पाच. ओके ओके ओके. हे मी प्रॅक्टिस म्हणून, हे समजत नव्हतं ना, म्हणून इथे हा. प्रॅक्टिस म्हणून काढताय. ओके. आणि हे मी ग्रुपमध्ये पाठवीन पॅटर्न, म्हणजे तुमच्या फोन मध्ये राहतील पण, whenever you want to practice it later. आता 5वा पॅटर्न काढूया. पाचवा पॅटर्न मराठी 4 आकडा असतो ना, कसा आहे? दिस इज नंबर 5. मला वाटतं हे सगळ्यांना जमलं असेल, राईट? Yes. ओके. आता जसे हे Sir, पॅटर्न असतात, काय? 2 मिनिटं थांबा ना. हो. आता थांबलोय आपण तोपर्यंत मी एक गोष्ट सांगतो गोंड चित्रकलेच्या बाबतीत. तर ही गोंड कम्युनिटी होती, त्यातले काही लोक होते, ते काय करायचे की प्रत्येकाच्या घरी जाऊन ना गोष्टी सांगायचे. त्या गोष्टी कसल्या सांगायचे? त्यांच्या ज्या देवता असायच्या, आदिवासी देवता, त्यांच्या गोष्टी सांगायचे. आणि आता आपण जेव्हा कुठल्याही देवतेची पूजा करतो घरी, त्यांचं आवाहन करतो, तर त्यांचं आवाहन करण्यासाठी आपण वेगवेगळे मंत्र म्हणतो. म्हणजे जे गुरुजी तुमच्याकडे येतात ते वेगवेगळे मंत्र म्हणतात आणि मग ती पूजा केली जाते, जसं आपण गणपती प्रतिष्ठापनेच्या वेळेला करतो. तर तसे ह्या कम्युनिटीमध्ये काही गायक होते. तर ते गायक काय करायचे की प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या देवाचं गान करायचे. तर हे देव कसले असायचे? हे देव निसर्गातूनच बनलेले असायचे. म्हणजे ते झाडाला देव मानायचे, दगडाला देव मानायचे, कुठल्या तरी अॅनिमलच्या फॉर्मला देव मानायचे. आणि मग यांना इन्व्होक कसं करायचं? तर त्यांना इन्व्होक करण्यासाठी एक जण त्यांच्या बरोबर चित्रकार पण असायचा. मग आणि एक जण गायक असायचा. तर गायक गाणी म्हणायचा आणि चित्रकार चित्र काढायचा. आणि असं त्या डिवाइन फॉर्मला इन्व्होक केलं जायचं घरामध्ये काही पूजा वगैरे असेल तर. आणि अशी या चित्रकलेची सुरुवात झाली. म्हणजे गाणं आणि चित्र असं हे सिमिलर सुरू झालं. त्याच्यामुळे गाणं आणि चित्रांमध्ये एक रिदम आली. आता कसं असतं, गाण्यांमध्ये वेगवेगळे सूर असतात, तर हे पॅटर्न्स कसे तयार झाले? हे पॅटर्न्स त्या सुरांमुळे तयार झाले. म्हणजे त्या प्राण्यावर एखादं पॅटर्न आपल्याला दाखवायचंय, ऍक्च्युली कुठल्याही प्राण्यांवर तुम्हाला असं पॅटर्न बघायला मिळत नाही वेन यू सी एनी अॅनिमल. पण ह्यांच्याकडे असे पॅटर्न काढले जातात सो दॅट त्या गाण्याच्या लई बरोबर हे पॅटर्न त्या कलाकारांना सुचलेले आणि तो ते काढत गेला.
आणि अशी ती चित्रकला मग कागदावर, मग घराच्या भिंतींवर अशी ती सगळीकडे म्हणजे ती लोक काढायला लागली. अँड दॅट इज हाऊ गोंड आर्ट बॉर्न. दुसरं एक तुम्हाला सांगतो, एक राक्षस नावाचा मराठी पिक्चर आहे सई तामणकरचा आणि शरद केळकरचा. हो. तो सगळ्यांनी बघा, त्याच्यामध्ये गोंड आर्ट त्यांनी यूज केलेलं आहे. गोष्टीमध्येच त्यांनी ते गोंड आर्ट यूज केलेलं आहे. तर ते बघा त्यांनी किती छान यूज केलंय. एकदा तुम्ही बघा जर तुम्हाला काय नाव आहे मिळालं तर. चित्रपटाचं नाव काय? राक्षस राक्षस. ओके. छोट्या मुलांनी बघण्यासारखा आहे तो मूवी, तर तो नक्की बघा. आता हे पॅटर्न झाले आपले. आता आपण याच्यावर जी झाडं असतात त्या झाडांवर पण ना 3 प्रकारचे पॅटर्न असतात. तर ते पॅटर्न आपण बघणार आहोत. लेट्स सी, ही झाडाची एक फांदी आहे. ठीक आहे. तर एक पॅटर्न असतो असा, एक पॅटर्न असतो असा, आणि एक पॅटर्न असतो छोटे 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 गोळे काढायचे. सर स्क्रीन झूम करून झूम का नाही होत? शॅडो येते. स्क्रीन ही स्पॉटलाइटच केलेली आहे सगळ्यांसाठी, ती झूमच आहे. नाही, मी पण एकदम जवळ नेले आता. ठीक आहे. तर हे पॅटर्न कसे आहेत बघा. फक्त अशा रेषा आहेत काही ठिकाणी, काही ठिकाणी उभ्या छोट्या छोट्या रेषा आहेत, आणि काही ठिकाणी असे छोटे छोटे गोळे आहेत एकमेकांना चिकटून. ते समजलंय सगळ्यांना? येस सर. पुढचे शिकवू? येस सर. ओके. आता इकडे पानं कशी काढतात बघा. पानं ना दोन्ही प्रकारे काढू शकतो. जे आपण नॉर्मल काढतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज माय ब्रांच. अशी पण पानं काढू शकतो. पण मुख्य पानं जी असतात, म्हणजे जो एकदम विच इज व्हेरी स्पेसिफिक टू गोंड, दिस इज ब्रांच, these are leaves. म्हणजे 2 फांद्यांच्या मध्ये पानं आहेत अशी. मोराचं पीस कसं असतं तशी पानं. आणि आपण आज अशी पानं काढली आहोत आपल्या चित्रात. तुम्ही झाडं परत काढून दाखवाल का? म्हणजे मोरपंखासारखं दिसणार ना. बघा, हे असं काढलं मी आधी. ओके.
इंग्लिश लेटर मध्ये असं पान काढलं. वाय काढला आणि इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? म्हणजे Yes, फांद्यांची लेंथ कमी पाहिजे थोडी. हा, कमी पाहिजे. म्हणजे ह्या ज्या सब ब्रांचेस असतात ना, त्यांची लेंथ कमी पाहिजे. सर 2 मिनिटं थांबा ना. बरं बरं. झालं इथपर्यंत? हे मी तुम्हाला नंतर ह्याच्यावर पाठवेनच ग्रुपवर. आता पेन्सिल घ्या आणि आपली मेन शीट घ्या. सर काय काय घे पेन्सिल आणि मेन शीट. ओके सर. आता हे रफ नाहीये ना? नाही, आता हे रफ नाही. आता आपण सुरुवात करणार आहोत आपलं चित्र काढायला. आता आधी माझ्याकडे बघा. आपण फिशचा आकार काढणार आहोत. कोणाला फिशचा आकार जमत नाही त्यांनी मला सांगा. घ्यायची का? काय? थिक शीट घ्यायची आहे का? हा, थिक शीट ज्याच्यावर तुम्ही मेन ड्रॉइंग काढणार आहे ती घ्या. ओके. पेज वर्टिकल करायचं की हॉरिझॉन्टल? हे तुम्ही व्हर्टिकल ठेवा पेज. ओके. लँडस्केप नको. मी आधी माशाचा आकार काढतो, त्याच्यानंतर तुम्ही रफ पेजवर ट्राय करा मासा काढायला जसा मी काढणार आहे, आणि मग तुम्ही तयार करा त्याला. ठीक आहे? चालेल ना? म्हणजे मग आपल्याला कळेल रफ केल्यावर की आपल्याला कुठे डिफिकल्टी येते काढायला, सो दॅट आय कॅन टेल यू हाऊ टू इझी.
आता ते कसं काढायचं? हा आपला मेन आकार असणार आहे. तुम्ही रफशीटवर काढा बरं, बघा जमतोय का असा आकार काढायला, आणि तुम्हालाच लक्षात येईल की तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येतोय काढायला. मग मी तुम्हाला सांगेन की हाऊ टू रेक्टिफाय. आता मी तरी एक तुम्हाला एक सोपा इझी वे सांगतो ओव्हल काढायचा. असा ओव्हल शेप काढायचा. त्यानंतर त्या ओव्हल शेपच्या बाजूने डार्क करायचं. तर ते मेन ड्रॉइंग दाखवू शकता का? आणखीन एक इझी मेथड सांगतो. गणपतीची तोंड असते ना, तर फक्त इथला भाग ब्रॉड काढायचा. सर पेनने करायचे की पेन्सिलने? मेन शीट वर करणार तेव्हा पेन्सिलनी करायचं. रफ पेजवर तुम्ही पेन केलं तरी चालेल. ठीक आहे, मी बघणार. पुढे जायचं का आपण आता? सगळ्यांना जमलाय हा आकार? 1 मिनिट वेळ द्या सगळ्यांना. बरं बरं. आकार जमला नसेल तर सांगा मला कुठे प्रॉब्लेम होतो. आणि प्रत्येकाचे आकार वेगळे वेगळे येतील, चालणार आहे. कोणीही, सगळ्यांचे चित्र वेगळं असणार आहे.
सर झालं. ओके. आता बघा, हा आकार काढून झाल्यावर त्याला सिंक करायचं. सर झालं. आता बघा, इथपर्यंत सगळ्यांचं झालं की मला सांगा. पण 2 मिनिट थांबाल का? मग आता मी थांबतोच आहे. इतकं झालं की मला सांगा. सर एकदा हो. तुम्ही पेन्सिल ना त्याच्या पाठून ते माझं थोडस जाड आलंय. हा चालेल. आपल्याला फ्री हँड काढायचंय. आता आपल्याला काही पट्टी बिट्टी मोजमाप काही नाही. आणि देअर इज नथिंग लाईक पिन असं काही नाहीये. त्यामुळे कसेही पॅटर्न आले तरी चालतील. याच्यामध्ये मुख्य म्हणजे कलरिंग आणि ऍबस्ट्रॅक्टनेस 2-3 गोष्टींचा हे आपल्याला बघायचं. हे बघ ओंकार दादा, परफेक्ट. जमतंय की छान छान. अरे मलाच छान वाटायला लागलंय एवढ्या वर्षानंतर काढून. म्हणून हे घ्यायचा माझा पण हट्ट होता की मला करायचा आहे. आता तुमचं झालं की मला सांगा, मग मी पुढे जाईल. आणि आज तुमच्या सगळ्यांसाठी एक एक छोटासा होमवर्क आहे की आपल्या इतिहासाच्या गोष्टींमध्ये, इतिहास म्हणजे मी पुराण, महाभारत आणि यांच्याबद्दल बोलतोय, असे काही मिस्टिकल अॅनिमल्स मेन्शन आहेत का? प्राण्यांच्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत आपल्या पुराणांमध्ये? आणि ते प्राणी असे वेगळेच प्राणी आहेत. असे म्हणजे सामान्य जसे आपल्याला ते प्राणी दिसतात तसे नाही आहेत ते. सर तुमचा आवाज क्रॅक होतोय. थोडस पुन्हा रिपीट कराल का? मी म्हटलं की उद्यापर्यंत तुम्हाला असे कुठले कुठले मिस्टिकल अॅनिमल्स माहिती आहेत जे आपल्या पुराणांमध्ये आणि रामायण महाभारतामध्ये उल्लेख आलेला आहे त्यांचा. मग ते 2-3 प्राण्यांचं मिळून बनलेले प्राणी असतील किंवा असे वेगवेगळे प्राणी असतील जे आता आहेत. पण फॉर एक्झाम्पल आता नाग आहेत, पण 4 आणि 5 फण्यांचे नाग आता दिसतात का? नाही दिसत. मग 4 आणि म्हणजे 5 फण्यांचे नाग कुठले आहेत? तर समजा कालिया नाग आहे, त्याच्यानंतर सहस्त्रपणांचा शेष नाग आहे,
तर असे कुठले वेगळे वेगळे विचित्र अॅनिमल्स आहेत आपल्या पुराणातल्या गोष्टींमध्ये? तर मला एक माहिती आहे. कोण बरं? मी तू हिरा. ओके. ॲनिमलचं नाव नाव सांग. सांग. ओके. अॅनिमलचं नाव सांग. ॲनिमलचं नाव आहे गोल्डन डिअर, रामायणतून. करेक्ट. बघ मी इकडे गोल्डन डिअरच काढलाय रामायणामधला. व्हेरी गुड. त्या गोल्डन डिअरचं नाव काय होतं माहितीये का? मला माहितीये, तो रावणाचा अंकल होता. तर बरोबर. त्याचं नाव कांचन रूप होतं. मारीच होत. नाही. बरोबर. हुशार आहेत का तुम्ही? चला आता मी पुढे काढायला घेऊ तुला? दादा हो. माझं विचारायचं होतं. एक मिनिट. हा. ते का? जरा स्पॉटलाइट करतील तरी. मुक्ताई दिसतंय मला, बरोबर वाटतंय मला ते. ठीक. ठीक आहे, आता आपण काढायला घेणार आहोत. आता रॅन्डम आकार काढायचे आपल्याला. सो डोंट बी की माझं असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, असं काही नाहीये. बघा मी कसं काढतोय, मला बघून थोडं 1-2 मिनिटं मला बघा आणि मग तुम्ही सुरुवात करा काढायला. बघा मी फक्त झाडांच्या फांद्या काढतोय. छोट्या फांद्या, मोठ्या फांद्या, ब्रांचेस. एक सेकंड थांबता येईल का? हो थांब. जिने मला थांबायला सांगितलंय तिने तिथं झाल्यानंतर मला मग पुढे पण कंटिन्यू करायला सांगायचंय.
सर हम्म हे बरोबर आहे का? कोण दाखवतोय? नाव सांगा. सर माझं नाव साज आहे. अं, ठीक आहे तर नाही तर मग मोठं असेल किंवा त्याचं आर्किटेक्चर राज थोडस ना इंद्रनील जरा स्पॉटलाइट करतो का साईडला? हा, एक मिनिट. हा, बघ. हा बरोबर आहे. परफेक्ट. कोणाला दाखवायचं असेल तर त्यांनी दाखवून घ्या. म्हणजे संजीवनी बरोबर आहे. सर मी दाखवू का? हो दाखवा. एकच मिनिट. हा, आता बघ. परफेक्ट. हे बघा, परफेक्ट. हे बघा. थांबा, एक एक जण हो, दाखवा, एक एक बघितलं जण मी. दाखवा. इरा खूप छान. आता कोण अवनी दाखवतीये का? हा, एकच मिनिट. दादा, अवनीचं बघ. मी दाखवू का? माझं झालं. अवनी छान काढलंय. व्हेरी फक्त गुड, अवनी. अवनी एक मिनिट. अवनी हा अवनी तुझं ना हा भाग आहे ना, हा थोडासा खोडून थोडासा आतमध्ये काढ. तुझा हा भाग थोडासा जाड झाला. हा हो, माझं बोट बघ. हा ठीक आहे. ओके. सर मी हो हो. मला नाव सांगा आधी. किती जाड पेन्सिल. परम. परम. एकच मिनिट, परम. तर परम नंतर मी दाखवू का? सुकृती. हो, अगदी. परम, तू 2 डिव्हाइस वरून जॉईन झालास का रे? काय? तुझा व्हिडिओ चालू कर ना, तरच मी दाखवू शकेन. मोबाईल पण चालू आणि ते टॅब ओके. परम, तू दिसतोय ओंकार दादाला? परम बरोबर आहे. परफेक्ट. व्हेरी गुड. आता कोण सुकृती दाखवणार होती का? सुकृती नंतर मी दाखवू शकते का? हो, मुक्ताई. तुझं नाव काय आहे बाळा? मुक्ताई. एक मिनिट. मुक्ताई, तू चालू कर कॅमेरा. येस, एकच मिनिट. हा, ओंकार दादा, मुक्ताईचं बघ चित्र. हो हो. मुक्ताई बरोबर आहे. तर माझं बघा ना. माझं म्हणजे कोणाचं? नाव सांगा. माझं म्हणजे कसं कळेल? सर मी सुकृती. हा, ओके. सुकृती दाखव. सुकृती दाखव. सुकृती छान झालंय. तो माझा थोडा गब्बू आलाय पण चांगलं झालंय. अजून कुणाला दाखवायचं आहे का आपण पुढे जाऊयात? सर मला दाखवायचं आहे सर. नाव नाव नाव. मी स्मिता दाखवते देशपांडे. हा, स्मिता काकू, एक मिनिट. मोनिका. हा, ओंकार दादा, ते बघ. स्मिता काकू सुंदर दिसते काढलंय. ओंकार दादाला. हो हो, खूप छान काढलंय. एकदम खरंच छान रेखीव काढलं, आलंय. खूप. वा. तर माझं माझं असं नाव कुणाच्या आई बाबांनी ठेवलंय मला कसं कळेल? सुकृती प्रफुल्ल लांडे. ओके, सुकृती. हा, दाखव. थोडं मोठं. तुझं बघितलं सुकृती ओंकार मला दादानी? दाखवलं होतं. हे चांगलं आलंय. फक्त हे बघ, इकडची साईड आहे ना तुझी, इकडची, ती थोडी मोठी आली आहे. तर ती खोडून तुला जर ते आतमध्ये घेता आलं थोडस, तर
चांगलं दिसतंय. अदरवाईज असं पण चांगलं दिसतंय. डोंट बॉदर अबाउट इट. तू फिन्स काढलेस का? ते फिन्स दिसत नाहीये, ते थोडे मोठे काढ फक्त. ठीक आहे. ओके. ओंकार दादा मला पण दाखवायचं आहे. प्लीज. हे बघ. छान जमलंय किरो, मस्त. वा. आता बघा मी सुरुवात करतो. आता इकडे मी एक बर्ड काढणार आहे. तर बर्ड कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवतो आधी. हे मी रफ शीट घेतली आहे. एक सर्कल, ज्याला हा बर्ड काढता येणार नाही त्यांनी काय करायचं बघा. हा उलटा 2 आहे. आपण सरळ असा करतो ना. हा उलटा 2 आहे. हा आधी काढायचा. सर्कल कम्प्लीट करायचं. मग हाफ सर्कल, चोच, सेफ्टी त्रिकोण, इथे त्रिकोण आणि इथे त्रिकोण. आता हा सरळ जो आहे याला गोल काढला. देन हाफ सर्कल, चोच, देन ट्रायंगल, ट्रायंगल, ट्रायंगल. दादा या पक्ष्यांना जाणून बुजून पाय नाहीयेत का? नाही, पाय काढायचे पण ते फांदीवर दाखवायचे अच्छा. म्हणून मी. ते बर्ड्स कुठे ड्रॉ करायचे त्याचं लोकेशन, त्याची जागा सांगाल का? हा, तो इथे आपल्याला बर्ड ड्रॉ करायचा. सो बघा,
इंद्रनील पाय बघ कसं सांगितलं. पाय इज उलटा वाय. आता आपल्याला या ब्रांचेस कंटिन्यू करायच्या आहेत. तर तुम्हाला जिथे कंटिन्यू कराव्याशा वाटतील, जिथे जागा मिळेल तिथे त्या ब्रांचेस कंटिन्यू करा. लाईक आणि हे जर पॅटर्न तुम्ही फोकसनी काढलेत ना, तर इट विल डिस्ट्रेस यू, इट विल काम युअर माइंड. विदाऊट एनी थिंकिंग काढत राहायचं. जिथे जागा मिळेल तिकडे फक्त पेन्सिलनी असं असे वेगवेगळे पॅटर्न तयार करत राहायचे. जास्त विचार करायचा नाही कसं दिसतंय ते. टेन्शन येईल आपल्याला तिथे आपण ड्रॉ करायचं. सर एक मिनिट थांबा ना. काय एक मिनिट थांबा ना. थांबू? आणि आपलं चांगलं नाही आलं, आपल्याला जमत नाहीये असा विचार करायचा नाही. हे गोंडाट आहे, हे कसंही असलं तरी हे चांगलंच दिसणार आहे. याच्यामध्ये जास्त जो भर असतो तो ऍक्च्युअल फिगरवर नसून आपण जे पॅटर्न यूज करतो, जे कलर्स यूज करतो त्याच्यावर असते. तर मग असा विचार करू नका की माझं जाड आलाय मासा, माझा बारीक आलाय, तो असंबद्ध दिसतोय, त्याचा आकारमान वेगळंच दिसतंय. आता तुम्ही ऍक्च्युअल मासा बघितला तर असा मासा कधी तुम्हाला दिसणार नाही ज्याला अशी झाडं आहेत आणि झाडाच्या ब्रांचवर बर्ड बसलाय. असा मासा कधीच दिसणार नाही तुम्हाला. सो दिस इज हाऊ गोंड पीपल इमॅजिन द डिव्हिनिटी, द मिक्सचर ऑफ ऑल थिंग्स, ऑल नॅचरल एलिमेंट. सर आम्हाला हे जे लाईक जिकडे ब्रांचेस नाही तिकडे पण हे असं काढायचंय का? जिथे जिथे तुम्हाला काढावंसं वाटतं तिथे काढा. फक्त आता बर्ड आहे ना, तर बर्ड ओव्हरलॅप करू नका बर्डवर. आता लेट सी बर्ड, मग बर्डच्या मागून एखादी ब्रांच अशी जाते. ओके सर. कोणी बायोलॉजीमध्ये हायड्रा काढला असेल ना, तर तो हायड्रा असाच दिसतो. हो.
हे बघा कोण दाखवतंय बरं? इरा. गायत्री म्हणून त्यांना लक्षात येईल. गायत्री. एक मिनिट हा. हा, छान. दिसलं मला. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो तोपर्यंत. अं, ओडिशाचं एक महाभारताचं वर्जन आहे ओडिशामध्ये. आता आपल्याला जेव्हा आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की महाभारताचं जेव्हा युद्ध झालं त्या युद्धाच्या आधी कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आणि त्यावेळेला विश्वरूप दर्शन दाखवलं. विश्वरूप दर्शन म्हणजे काय, की अवघं विश्व माझ्यामध्ये सामावलेलं आहे असं कृष्णाने अर्जुनाला एक रूप दाखवलं. त्याला विराट रूप सुद्धा म्हणतात. तर ते विराट रूप दाखवलं, त्याचंच एक छोटस ओडिया महाभारताच्या एका वर्जन मध्ये एक खूप आगळं वेगळं वर्णन आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर अर्जुनाला ते विश्वरूप कसं दिसलं तर 9 प्राण्यांचं मिक्सचर आहे त्या रूपामध्ये. आणि इट इज नोन ॲज नवकुंजर. नवकुंजर मीन्स अ मिक्सचर ऑफ 9 ॲनिमल, म्हणून ते नवकुंजर. त्या नवकुंजरचा फोटो मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे. इट हॅज लॉट ऑफ सिग्निफिकन्स इन ओडिया महाभारत. इवन इन जगन्नाथ टेम्पल यू विल फाइंड द पेंटिंग ऑफ नवकुंजर. जगन्नाथ मंदिराच्या वरती जे चक्र आहे, नीलचक्र म्हणतात त्याला, त्याच्यावर सुद्धा नवकुंजराचं कार्विंग आहे. आय विल शो यू दॅट टुमॉरो. ओंकार दादा, खूपच इराला काहीतरी इंटरेस्टिंग. विचारायचं आहे. बरं, काय ग इरा? इरा, तू हात वरती केला होतास ना? हो. चला बोल. माझा पापा ओडिसातून आहे. ओके. सो मी त्याला विचारणार. येस येस, नक्की. ओके. तर ह्या ब्रांचेस काढून झाल्यात आता. ठीक आहे. ओके. तर आता आपल्याला याच्यामध्ये पानं काढायची. जशी आपण मोरपिसाची पानं काढली ना तशी. तर फक्त एकदा माझ्याकडे बघा अँड देन यू ड्रॉ. दिसतंय सगळ्यांना? हो दादा, दिसतंय. म्हणजे तिथे व्ही सारखा शेप झाला, तिथे म्हणजे पानं काढायची आहेत का? करेक्ट.
बघा बरं किती छान दिसतंय सगळ्यांचं. तुम्ही कधी असं झाड इमॅजिन केलं होतं का जे माशाची शेती तयार झालंय? आहे की नाही गंमत गोंडाची? इतकी वा, जमलंय की, मस्तच झालंय. आता उद्याच्या जेव्हा ब्राईट कलर येतील ना तेव्हा ते आणखीन छान दिसेल. सर मला दाखवायचंय. एकच मिनिट हा साज, एकच मिनिट. नाव सांगा आणि दाखवा. दाखव. साज. ओके, दाखव. एक मिनिट हा. वा, सुंदर. बर्ड पण छान आले तुझा. थँक्यू सर. हे बघा तुम्ही. माझ्या आईने हे केलंय. आईनी का केलं? खूप छान. आईनी पण केलंय. साईडला बसल्या बसल्या. असं मला वाटलं तुझं आईनं केलं, मग ठीक आहे. दोघींचंही छान आलंय. मस्त, एकदम छान. सर, हो माझं नाव मुक्ताई आहे, मी दाखवू शकते का? हो मुक्ताई, तू कॅमेरा सुरू कर म्हणजे मला तुला ऍड करता येईल स्पॉटलाइटला. एकच मिनिट. येस, दाखव. हा, छान 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 मुक्त. सर मी दाखवू का सुकृती? एकच हो, मिनिट. दाखव. हो सुकृती, बिलकुल. थोडं जवळ घेतीस का? ओंकार दादाला नीट दिसेल अजून. येस. हा, सुकृती चांगलं आलंय. सर मी सई दाखवू शकते का? हो, हो, एकच मिनिट सही. येस, दाखव. ओके. छान छान छान. आणि सर हे पण आहे, बर्ड खूपच क्यूट आलाय. हे पण आहे. ओके, बघू. एक मिनिट. तर मी पण दाखवते, मोनिका आंग्रे. हा, दाखवा. एकच मिनिट. ओके. वा, खूप छान, खूप छान, सुंदर. तर मी पण दाखवते संजीवनी. ओके. सर मी पण दाखव. हो, हो. एकच मिनिट. बरं. येस, संजीवनी ताई. हा, संजीवनी ताई फार सुंदर आलं. ओके, थँक्यू. पक्षी काढलाय का? हो काढले, हा, दोन दिसला, दिसला. दोन काढले. दिसला. हो हो हो. आणि तुम्ही काय करा ना, तुमचं हा भाग थोडासा जास्त मोकळा दिसतोय, ओके, तर तिथे पण फांद्या ऍड हा करा. हा चालेल, इकडच्या बाजूला. ओके. परम दाखव. थोडं मागं घे राजा, ब्लर झालंय परम. तू ते बॅकग्राऊंड वगैरे काय सुरू करून ठेवलेस का तुझ्याकडे? परम दिसत नाही रंग. हा, हा, आता दिसलं, आता दिसलं. खूप छान परम. व्हेरी गुड. मी अग्नी मी दाखवू? परम तुझं कोण? छान झालं. अवनी का? हा. हा, अवनी दाखव दाखव. अवनी खूप छान, खूपच मस्त. थँक्यू सर. माझं दाखवू? हो स्मिता देशपांडे. हो, दाखवा. वा, तुमचं प्रॅक्टिस वालं चित्र इतकं सुंदर आहे. मला तुमचं मेन बघायची खूप उत्सुकता आहे. आता शांतपणे काढते नंतर. हो हो हो, हरकत नाही. चला, आता आपण पुढे
काढायला घेऊया. बघा मी काय काढतोय आता. आपण जो पॅटर्न काढला होता ते पॅटर्न आता आपल्याला इथे काढायचे. ठीक आहे. आता हे पॅटर्न मी आता काढले. उद्या ह्याच्यावर रंग येणार आहे आणि ह्याच्यावर परत हाच पॅटर्न आपल्याला गिरवायचा आहे. म्हणून हे मी काढले. हे जे ब्लँक दिसतंय तुम्हाला त्याच्यावर आपल्याला रंग झाल्यानंतर पॅटर्न करायचा आहे. आता नाही करायचंय.
तुम्हाला जर कोणाला एक पेंटर माहिती असेल, खूपच मोठा आर्टिस्ट आहे तो इतिहासातला, विन्सेंट व्हॅन गॉग. तर त्याची जर तुम्ही चित्र बघितलीत ना, तर आता त्याची चित्र सायकोलॉजिकल ट्रीटमेंटसाठी सुद्धा यूज होतात. पण हा जो आहे हा काय करायचा, त्याच्या प्रत्येक चित्रामध्ये ना त्याचा एक पॅटर्न असायचा. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं विन्सेंट व्हॅन गॉगची चित्र, तर तुम्ही लगेच ओळखाल की हे व्हॅन गॉगचं चित्र आहे. आणि त्याची काही फेमस चित्र म्हणजे स्टारी नाईट, जर कोणाला माहिती असेल तर तो डार्क कलर काढायचा, डार्क कलरचा बेस द्यायचा आणि त्याच्यावर त्याचा एक फेंट कलर च्या रेषा 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 द्यायचा. सो इट इज काइंड ऑफ अ इफेक्ट, ब्लॅक अँड म्हणजे डार्क अँड लेस डार्क इफेक्ट और डार्क अँड व्हाईट इफेक्ट. तर तसं काहीच गोंड आर्ट मध्ये आपल्याला करायचंय. जर आपण लाईट कलर दिला तर पॅटर्न ब्लॅक कलरच्या पेननी करणार आहोत. जर आपण ब्राईट कलर किंवा डार्क कलर दिला तर पॅटर्न जो आहे आपण व्हाईट कलरच्या पेननी किंवा व्हाईट कलर आणि ब्रशच्या सहाय्याने आपण तो करणार आहोत. तर आजचं चित्र आपलं इथे पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला चित्रावर काही काम करायचं नाही. आता फक्त काय करा, ज्यांना, आणि हे पण मी सांगतोय ते ऑप्शनल आहे, ज्यांना ज्यांना ही ऍक्टिव्हिटी करायची आहे त्यांनी आपला आवडता रंग हातात घ्यायचा आहे, थोडासा काढून पाणी टाका त्याच्यावर आणि असे हात चोळा आणि पेपरवर तो असा हाताचा ठसा रंगाचा आला पाहिजे. सर वॉटर कलर, तर आता वॉटर कलर, पोस्टर कलर वॉटर कलर, पोस्टर कलर, ऍक्रेलिक कलर जे तुमच्याकडे असतील ते, फक्त एक लक्षात ठेवा, ऍक्रेलिक कलरनी जर करणार असाल तर लगेच जाऊन हात धुवा, त्याचा ऍक्रेलिक कलर निघायला थोडासा त्रास आहे. सर मेन शीट वर नाही ना करायचं? नाही नाही, मेन शीटवर नाही करायचं, ही वेगळी ऍक्टिव्हिटी आहे. सर मेन चित्र दाखवा. सर काय होती ती ऍक्टिव्हिटी? नेट माझं ना थोडं खराब आहे. तुमचा आवडतीचा रंग घ्या, तो तुमच्या हातावर ठेवा, म्हणजे काढा असा पेस्टनी हातावर काढा. रब युअर हँड विथ दॅट कलर अँड जस्ट डू इम्प्रिंट ऑन द पेज. पोस्टर कलर सर दाखव, मी केलंय. बघू. थोडस डार्क करा, तुमचे ते हातांचं ठसा आहे ना, तिथे ब्लँक आहे ना, इथे इथे इथे. ओके, रफ वर्क आहे ना. हा, रफ वर्क म्हणा किंवा ऍज अ फन ऍक्टिव्हिटी आपण करतोय. मी अक्रेलिक कलर घेतोय.
मी पिवळा रंग घेतलाय. थोडासा माझ्या हातावर ठेवूया. ठीक आहे. ज्याला हळद घ्यायची असेल ते हळद पण घेऊ शकता का? म्हणजे मग नाही निघालं तरी काही प्रॉब्लेम नाही. एक्सक्यूज मी सर, हम्म. हे मी पेपर थोडं पाणी घेतलं. सर, हो. माझ्या पेजवर माझा एकच हात बसतो. हा मग एकच हात काढायचे, 2 हात नाही काढायचे आपल्याला. पण हे मेन पेजवर मेन ड्रॉइंग वर करू नका. हे बघा. सर हे वॉटर कलरनी करायचंय. हा वॉटर कलर, पोस्टर कलर, कुठलेही कलर. मी ऍक्रिलिक केलाय. तुम्ही हळद सुद्धा वापरू शकता. सर पुन्हा बघा जरा. कोण दाखवतंय? मोनिका आंग्रे. ओके. हा बरोबर. सर आम्ही कलरिंग उद्या करणार आहोत. हो हो हो. आता फक्त इतकंच करायचं. आणि एकच मिनिटं थांबा, कदाचित ओंकार दादाला पटकन हात धुवून यायला लागेल. हो हो मला आठवायचं. सो आपण एक मिनिटाचा ब्रेक घेऊ, तो पटकन हात धुवून येऊ दे, नाहीतर ते सगळं पिवळं पिवळं होईल घर त्याचं. बघा आता माझा हात स्वच्छ झाला. जी मुलं हात धुवायला गेलेली आहेत त्यांनी आल्यावरती हात स्वच्छ पुसा, पण नाहीतर खाली एवढं जे छान चित्र काढलंय ना त्याच्यावरती सगळे थेंब पडतील. तर मी माझ्या हाताचं दाखवू का प्रिंट? हो दाखवा. येस. ऍक्च्युली काय झालं, तुम्हाला नीट उमटत नव्हतं, हात सरकवला तर ते अजून बोट आल्यासारखं वाटतंय. हरकत नाही. आपण एक फन ऍक्टिव्हिटी करतोय, सो डोंट वरी अबाउट इट. सर मी दाखवू? हो. वा एकदम छान. 7चा टी शर्ट पण फार छान आहे बरं का. झोपा आणि झोपू द्या. अजून कोण दाखवणार आहे? बरं माझा एक प्रश्न आहे. सगळ्यांना मेन चित्र जमलंय ना? येस. हो सर. ओंकार दादा हो, एकच सर. मिनिट सुकृतीला दाखवायचं आहे, एकच मिनिट. बरं बरं. हो 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 बघतोय मी. हे जे तुम्ही सांगितलं हाताचं हे करायला, ते आता करायचंय की होमवर्क आहे?
होमवर्क म्हणून केला तरी चालेल, आत्ताच करायला पाहिजे असं काही नाही. मी तुम्हाला ठीक आहे. दाखवलं फक्त कसं करायचंय. ठीक आहे. सर, हो, मी ते होमवर्क आता केलंय, सो मी दाखवू शकते का? हो दाखवा बरं. कोण दाखवणार आहे मला? श्रीषा. हा श्रीषा, ओके. दिसतीयस तू? ओके, गुड गुड. हाताच्या पुढे काय करायचं? आता ते मी उद्या सांगेन. ओके. रेड वाला ना. आता. ओंकार दादांना काही केलेलं नाही. ओके, आता तुम्हाला काहीतरी केलेलं ऍक्टिव्हिटी नाही. होणार आहे, ठीक आहे. त्यामुळे त्याच्याकडे थोडस लक्ष द्या. ठीक आहे. आता तुम्ही जो हाताचा ठसा काढला आहे किंवा काढणार आहात, तर तुम्ही विचार करायचा आहे जरा की ह्याच्यामधून कुठला कुठला आकार तयार होऊ शकतो. तुम्हाला त्याच्यामध्ये कुठला असा प्राणी तुम्ही काढू शकता का, किंवा त्याच्यामध्ये झाडं फुलं काही काढू शकता का, किंवा एखाद्या झाडाचा आकार असा आपण देऊ शकतो का हाताला, प्राण्याचा आकार देऊ शकतो का त्या हाताला, हा विचार करायचा आहे. करायचं काहीच नाहीये, फक्त विचार करायचा आहे, प्रॅक्टिकली काही करायचं नाहीये. ही एक ऍक्टिव्हिटी झाली. दुसरी ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला 2 नावं सांगणार आहे. त्या 2 नावांबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, हे मला तुम्ही उद्या सांगायचं. त्याच्या गोष्टी मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. ती 2 नावं आहेत शरभ आणि गंडभेरुंड. सर काय काय? शरभ आणि दुसरं नाव आहे गंडभेरुंड. सर वॉइस क्रॅक होती. मी ग्रुपवर ही 2 नावं टाकतो. हा, ग्रुपवरती मी आता टाकतो ती 2 नावं. याच्याबद्दल तुम्हाला जी काही माहिती मिळते ती तुम्ही मला उद्या सांगायची आहे. आता मी तुम्हाला एकच क्लू देतो फक्त याच्यामध्ये, की ह्या दोन्ही नावांचा संबंध विष्णूच्या एका अवताराशी आहे, दशावतारामधल्या. हा एक कठीण क्लू तुम्हाला मी दिलेला आहे. आणि ज्याला स्टोरीज माहिती असतील त्यांनी सुद्धा आत्ता सांगायचं नाहीये, बाकीच्यांना थोडा विचार करू दे. तो आज आपण ह्या 2 ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत. उद्या याला रंग द्यायचा आहे आपल्याला. तर मेनली आता ब्रांचेसना जेव्हा आपण कलर करणार आहोत तेव्हा तुम्ही ब्राऊन कलर, डार्क ब्राऊन कलर यूज करायचा आहे. लीव्ह साठी आपण ग्रीन कलर यूज करणार आहोत. काही काही ठिकाणी येलो कलर यूज करणार आहोत. आणि आपल्याकडे ब्लू कलर असू द्या, ब्लू कलर आणि पिंक कलर. म्हणून मी तुम्हाला सेट सांगितलं. सेटमध्ये आपण आपल्याला आवडेल तो कलर आपण घेऊ शकतो. मग आपल्याकडे अॅक्रेलिकचा सेट असेल, पोस्टर कलरचा सेट असेल, वॉटर कलरचा सेट असेल, एव्हरीथिंग इज फाईन. सर आम्ही स्केच पेन्स यूज करू शकतो ना? हो हो, स्केच पेन यूज करायचेच आपल्याला. स्केच पेन यूज म्हणजे जर तुम्ही पूर्ण हो, म्हणजे आपण सगळ्या प्रकारचे रंग वापरून आपण ते करतो.
ओके. चालतं ना तसं? हे व्हाईट कलरचं व्हाईट इंकचं पेन असतं. त्याची इंक व्हाईट आहे. हे प्रत्येकाला मिळेलच असं नाही. त्यामुळे व्हाईट कलर आपण यूज करू शकतो. पण ब्लॅक कलरचं बॉल पेन मात्र सगळ्यांना मिळू शकतं किंवा टेक्निकल पेन सगळ्यांना मिळू शकतं. हे ब्लॅक कलरचं पेन टेक्निकल. टेक्निकल पेन म्हणजे वेगळं काय असतं? टेक्निकल पेन हे जे पेन असतात ना ते वॉटरप्रूफ असतात. म्हणजे आता जर मी ह्याच्यावर जिरवलं काळ्या रंगाच्या पेननी आणि नंतर त्याच्यावर पाणी जरी लावलं तरी ती इंक पसरत नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये ना वेगवेगळ्या टिप्स असतात. म्हणजे आता हे पॉईंट 3चं आहे, तसं 4चं मिळतं, 5चं मिळतं, 6चं मिळतं. म्हणजे त्याची जी नीब असते ती जाड होत जाते. आता 3ची नीब तुम्हाला दिसणारही नाही, ती छोटी आहे. सर या एक पेनाचं एक नाव आहे का काय? मायक्रॉन. पण हे आपल्याला पाहिजेच असं नाहीये. इट इज ऑप्शनल. ग्रुपवर टाका ना फोटो काढून. हो हो. कोणाकडे असेल तर घेऊ शकता. सर अदरवाईज फोटो काढून टाका ना. आपल्याला हो हो काढतो. अदरवाईज आपल्याला काळं बॉल पेन सुद्धा चालणार आहे किंवा काळं स्केच पेन सुद्धा चालणार आहे. सर आपल्याला ते बॉर्डर करायचं आहे. आपल्याला आपलं ते मेन ड्रॉइंग बॉर्डर करायचं आहे. नाही. देर इज नो बॉर्डर इन गोंड आर्ट. ओके सर. सर माझा 6 वाजता क्लास असतो, तुम्ही जाऊ शकते का? आपण आता आपण थांबतोच आहोत सगळे आता. जाणार आहोत. सगळेच चाललोय आपण. ओके. थँक्यू. ठीक छान. आहे. बाकी कोणाला काही डाऊट नाहीये ना? बाय सर. बाय बाय. ओके बाय. सो आपण उद्या सकाळी सगळेजण शार्प 11 वाजता परत भेटूयात आणि आपण आज जे काही काढलेलं आहे ते उद्या आपण रंगवणार आहोत. सो सगळ्यांना थँक्यू आणि उद्या आपण होमवर्क